सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, आला पुन्हा शुक्रवार आणि नवीन हॅलो डॉक्टरचा नवीन प्रोग्राम, जिथे दर आठवड्याला आठवड्यातनं 3दा तुम्ही तज्ञ डॉक्टरांशी थेट गाठभेट करता आणि आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांना उत्तरं मिळवून देता. प्रेक्षक हो, तुम्ही सगळ्यांनी हे गाणं ऐकलंच असेल की सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं, परंतु आपल्या शरीरामध्ये अशा काही अवयव आहेत, असे काही ठिकाणं आहेत की जे असं म्हणत असतात सारखं सारखं की सारे शरीर का बोझ हम उठाते हैं. लक्षात येते तुमच्या काय आहेत हे? आपले सांधे, गुडघ्याचे सांधे आणि काही अंशी आपल्या खुबेतले सांधे. आपल्या शरीरामधलं जे काही वजन आहे, या वजनाचा भार अधिकाधिक आपल्या गुडघ्यावरती आणि खुब्यावरती येतो आणि म्हणूनच हे दोन सांध्यांची झीज सर्वात जास्त होते. आणि कालांतराने जेव्हा आपण काही औषधी चिकित्सा, पथ्यपाणी, व्यायाम याच्या नंतर सुद्धा ही झीज भरून येत नाही आणि आपले सांधे आपल्याला अधिकच त्रास द्यायला लागतात, तेव्हा गरज लागते ती सांधेरोपण अशा शस्त्रक्रियेची. परंतु आजही जनमानसात सांधेरोपण म्हटलं की थोडीशी मनामध्ये भीती, हुरहुर अशी जाणवते. परंतु घाबरू नका, याच विषयाचं उत्तम तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यासाठी आजचा हा सुंदर विषय आम्ही आपल्या समोर सादर करणार आहोत. तर आजचा आपला विषय आहे सांधेरोपण शस्त्रक्रियेचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि याच्यासाठी मार्गदर्शक आहेत डॉक्टर नकुल शहा. नमस्कार सर, हॅलो डॉक्टर मध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. सरांची ओळख आपण थोडक्यात बघूयात. डॉक्टर नकुल शहा हे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांचं MBBS हे शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे इथून झालेलं आहे आणि त्यानंतर MS ऑर्थो ही त्यांची जी डिग्री आहे ती पुणे युनिव्हर्सिटीतली आहे आणि विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकाने सरांनी या डिग्री संपादन केलेली आहे. आता बघाल तर सर, पुण्यामध्ये लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी प्रमुख जॉइंट रिप्लेसमेंट युनिट 2 याचे कार्यरत आहेत. त्याशिवाय संजीवन हॉस्पिटल पुणे इथे सुद्धा जॉइंट रिप्लेसमेंट आणि रिकन्स्ट्रक्शन विभागाचे सुद्धा ते प्रमुख आहे. सरांनी अस्थिशास्त्र विषयाचं प्राध्यापक म्हणून तसंच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. याच्याच व्यतिरिक्त आज पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी तसंच महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन, त्याचबरोबर इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी रिप्लेसमेंट, आजवर सांधेरोपण शास्त्र आणि शस्त्रक्रियेतले अनेक शोधनिबंध सरांचे अनेक ठिकाणी प्रसिद्ध सुद्धा झालेले आहेत. विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही इंटरनॅशनल फेलोशिप्स असतात, विशेषतः जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरीच्या, याचं प्रशिक्षण सरांनी घेतलेलं आहे. सिडनी, ऑस्ट्रेलिया, NUH तसंच सिंगापूर युनिव्हर्सिटीमधून, बेल्जियम आणि ब्रुसेल्स युनिव्हर्सिटी तसेच कोलंबस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल ओहिओ USA म्हणजे अमेरिकेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणहून या विशेष शास्त्राचा सरांचा अभ्यास आहे आणि ऑफकोर्स त्याच्यासोबत अनुभव सुद्धा आहे. तर प्रेक्षक हो, तुम्ही सुद्धा आजच्या या वेगळ्या विषयासाठी खूप उत्सुक असाल. त्यासाठी प्रश्नांसाठी तुम्हाला लागतील आमचे फोन नंबर. तर पाहूयात आपले फोन नंबर. 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. प्रेक्षक हो, प्रश्न विचारताना तो नेहमी आपल्या विषयाला अनुसरून असा असावा आणि प्रश्न विचारताना आपल्या टीव्हीचा आवाज मात्र बंद ठेवा, म्हणजे आपला प्रश्न थेट आमच्यापर्यंत येईल. तर आजचा जो मुद्द्याचा आपला विषय आहे की संधिशास्त्र, त्यातही गुडघेदुखी, कंबरदुखी, स्पेशली खोब्यातल्या सांध्याची दुखी आणि याच्याबद्दल संधिशास्त्रामध्ये शस्त्रक्रियेचे कोणते कोणते पर्याय आहेत त्याचा तज्ञांकडून थेट अभ्यास आपण करणार आहोत. तर पुन्हा एकदा सरांचं आपण स्वागत करूया हॅलो डॉक्टर मध्ये. नमस्कार. सुरुवातीलाच सर, आपला जो आजचा विषय आहे की संधिरोपण शास्त्रातलं अद्ययावत तंत्रज्ञान, तर संधींबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि हे आर्थरायटिस जे कॉमनली म्हटलं जातं, प्रेक्षकांच्याही ओळखीचा हा शब्द आहे, आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय असतं? मराठीत आर्थरायटिसला आपण संधिवात म्हणतो.
संधिवात हा शब्द संस्कृतमधून आलेला आहे. संधी म्हणजे सांधा आणि वात म्हणजे वेदनादायक हालचाल. कुठल्याही सांध्यातलं आतलं वंगण कमी झालं आणि त्याची कुरच्या जी गुळगुळीत असते ती जर खराब झाली, ही गुळगुळीत कुरच्या आहे, ती जशी जशी खराब होऊन त्याच्यावरचं आवरण पूर्णपणे खराब होऊन त्याच्यात अल्सर्स तयार होतील. तर जर असं तयार झालं, झीज निर्माण होऊन पूर्णपणे सांध्याचं आवरण जे गुळगुळीत पाहिजे ते जर खराब झालं आणि वेदनादायक हालचाली व्हायला सुरुवात झाल्या तर त्याला संधिवात असं म्हणतात किंवा आर्थरायटिस असं म्हणतात. ही शस्त्रक्रिया जेव्हा आपण म्हणतो त्याचे बेसिक सर काय फंडे असतात? त्याच्या अगोदर आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आर्थरायटिस हा भारतात सगळ्यात जास्ती वयापरत्वे होणारा गुडघ्याचा झिजेचा आजार हा सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यानंतर ॲडव्हान्स आर्थरायटिस होण्याचं दुसरं कारण जे आहे त्याला हिप जॉईंट नेक्रोसिस, अवॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फीमर हे दुसरं कारण आहे. आणि त्याच्यानंतर रुमॅटॉइड आर्थरायटिस, सेरोनेगेटिव्ह आर्थरायटिस हे वेगवेगळे कारणामुळे संधिवात होतं. आता जेव्हा संधिवाताची स्टेज कुठली आहे त्याच्यावर शस्त्रक्रिया कुठली करायला लागते का गोळ्यांनी ट्रीटमेंट द्यायची हे ठरतं. पण प्रामुख्याने गुडघा आणि खुबा या सांध्यांची शस्त्रक्रिया ही पेशंटला अत्यंत समाधानकारक आयुष्य देऊ शकते. सर, सांध्यांबद्दल थोडंसं पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांधा दाखवू शकाल का? तो हा आपण गुडघ्याचा सांधा बघत आहोत. जर गुडघ्याचा आतला सांधा बघितला तुम्ही तर हे जे व्हाईट आवरण आहे ही कुरच्या आहे. ही कुरच्या सांध्याचं नॉर्मल फंक्शन करण्यासाठी अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून ही मूव्हमेंट अत्यंत पेनलेस, फ्रिक्शनलेस होते. पण संधिवातात हेच जे आवरण आहे ते असं पूर्णपणे खराब होऊन जातं. इफ यू कॅन शो दिस मॉडेल, पूर्णपणे अल्सर्स, इरेग्युलॅरिटी, त्यामुळं घासताना आपण हाडांवरच चालत असतो आणि ज्याच्यामुळे सूज निर्माण होते आणि वेदना निर्माण होतात आणि आर्थरायटिस. सर, तुम्ही जसं आता आम्हाला दाखवलं की सांध्यांचे स्मूथ सरफेसेस आणि नंतर थोडेसे झिजलेले सरफेसेस, तर कुठल्या लेवलला म्हणजे कुठल्या प्रकारच्या सांध्यामध्ये अशा सर्जरीज आपण ॲडवाइस करू शकतो? ॲडव्हान्स नी ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे ज्याला स्टेज 3 आणि स्टेज 4 आणि स्टेज 3 आणि स्टेज 4 हिप जॉईंट नेक्रोसिस, ज्याला सांध्यांचं कुरच्या पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेली आहे, इरेग्युलॅरिटी झालेली आहे आणि त्याला दुसरा काही पर्याय उरलेला नाही. तुम्ही आता हे जर मॉडेल बघू शकलात, त्याच्यात हिप जॉईंटमध्ये दोन्ही सरफेसेस पूर्ण खराब झालेले आहेत. आता हा सरफेस आपण जर ह्याच्यावर वजन देऊन चालत राहिलो तर खचितच वेदनादायक असणार आहे. त्याच्यामुळे मग पेशंट्स चालत नाहीत, वेदनामुळे घरी राहतात आणि मग मॅनपॉवर लॉस होतो, स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होतो, आयुष्यमानासाठी जी आमदनी मिळवायला लागते ती मिळवता येत नाही. ते सोशल रिझन्स पण पुष्कळ वाढतात. त्याच्यामुळं खुबा आणि गुडघा हे कॉमन आहे. एल्बो रिप्लेसमेंट आणि शोल्डर रिप्लेसमेंट त्याच्यानंतर कॉमन आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा या सांध्यांनंतर अशी शस्त्रक्रिया करता येते. सर, बेसिकली तुम्ही आता म्हणालात की रिप्लेसमेंट, तर रिप्लेसमेंट हा जेव्हा शब्द येतो तेव्हा थोडीशी भीती वाटते. तर याच्या पाठचं जे तथ्य आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल का? खचितच रिप्लेसमेंट हा शब्द थोडासा घाबरवणारा आहे. याचं कारण आहे की आपली कल्पना असते की आपण एक पार्ट रिप्लेस करतोय म्हणजे पूर्ण मेकॅनिकल काहीतरी काढून पूर्ण दुसरं काहीतरी बसवणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आपण गिअर बॉक्स बदलाय, क्लच बदललेलं सगळं ऐकलं, सो अख्खं काढायचं आणि दुसरं घालायचं. पण नी किंवा हिप जॉईंट रिप्लेसमेंट इज अ मिसनोमर. टर्मिनॉलॉजी जी आहे ती खचितच योग्य नाहीये. आपण त्याच्यात फक्त झिजलेलं आवरणाचा भाग बदलत असतो, स्नायू बदलत नाही, स्किन बदलत नाही, लिगामेंट्स बदलत नाही. जो झिजलेला भाग आहे, फॉर एक्झाम्पल जर आपण हे बघू शकलात, हे जे झिजलेला भाग आहे त्याच्यावरचं फक्त आवरण 8 ते 9 मिलीमीटर बदलून आपण त्याच्यावर नवीन आवरण चढवतो. आता हे दाखवण्यासाठी आपण पहिल्यांदा एक हिप रिप्लेसमेंटचा व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर आपण एक नी रिप्लेसमेंटचा व्हिडिओ बघू. म्हणजे काय करतात नक्की हिप रिप्लेसमेंटमध्ये
हे पहिल्यांदा आपल्याला कळलं जाईल. हा जर व्हिडिओ दिसत असेल तर आपल्याला हा छोटा व्हिडिओ आहे, ॲनिमेटेड आहे. त्याच्यात खुबा जो खराब झालेला आहे त्याचं फक्त झिजलेला पार्ट आपण बदलून तो रिम करून त्याच्यावर आत नवीन सॉकेट बसवणं, जेणेकरून घर्षण होणारा सरफेस हा वेदनादायी नसावा अशा प्रकारे त्याचं आवरण बसू सॉकेट बदलतो आणि नंतर त्याच्याबरोबर त्याच्या कॉम्बिनेशनला खालचा जो बॉलचा जो नेक्रोसिस झालेला असतो त्याच्यावरही नवीन बॉल बसवतो. हे केल्यामुळं घर्षण पूर्ण थांबतं आणि नवीन सांधा हा पूर्णपणे नॉर्मल काम करतो. या सांध्याचं आयुष्य 20, 25, 30 संयुग कुठलं वापरतो ह्याच्यावर ह्याचं आयुष्यमान अवलंबून असतं. तर आता आपल्याला 2 मिनिटं अजून असतील तर ह्याच्यात आपल्याला लगेच बघता आपण येईल. पाहूयास या व्हिडिओतनं तर आपल्याला पुष्कळ माहिती मिळालेली आहे. आणखीनही बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुमच्यासाठी आणलेल्या आहेत. तत्पूर्वी हा एक फोन दत्तू बोलत आहेत आपल्याकडे बुलढाणा इथून. हा, नमस्कार सर. नमस्कार, बोला. मी दत्तू हरी बुलढाण्याहून बोलतो. बोला. मॅडम, 15 दिवसापासून माझं काय होतंय की मी खाली वाकलो आणि चालायला लागलो की माझ्या डाव्या पायाची जी शीर आहे ही ताठ होते, अशी मला चालताना चालताना त्रास होतो. डॉक्टर साहेबांकडे मी गेलो होतो, त्यांनी चेकअप केलं. तर मी म्हटलं त्यांना एक्सरे काढा, पण एक्सरे काढा सध्या आपण काढणार नाही. त्यांनी मला गोळ्या वगैरे दिल्या आणि काही एक्सरसाइज सांगितले. तर मग एक्सरसाइज आणि त्या गोळ्याने ते बरं होईल का? हा प्रॉब्लेम प्रायमरीली मणक्यांशी रिलेटेड आहे असं एकूण तुमच्या सांगण्यावरून वाटतंय. तर स्पाईनचे प्रॉब्लेम युजली गोळ्या औषधांनी तुमच्या स्टेजमध्ये नक्की बरे होऊ शकतील. थोडे दिवस विश्रांती घ्या, व्यायाम करा, नक्की बरं वाटेल. सर, आपण एका व्हिडिओ बद्दल बोलत होतात की जिथे हिप जॉईंट बद्दल आपण माहिती देत होतात. पाहूयात काय आहे ते. आपण हिप जॉईंटचं बघितलं. आता मी रिप्लेसमेंटचा एक छोटा व्हिडिओ बघू ज्याच्यात आपल्याला हे लक्षात येईल की सांधा रोपण किंवा रिप्लेसमेंट सर्जरी ही फक्त रिसर्फेसिंग सर्जरी आहे, ज्याच्यात हाडाचा भाग बदलला जात नाही. जी कुर्च्या फक्त खराब झालेली आहे तेवढाचाच रिशेप करून व्यवस्थित त्याचं आवरण बसेल अशा पद्धतीने त्याचा शेप बनवून त्याच्यावर नवीन आर्टिक्युलेटिंग सरफेस म्हणजे नवीन घर्षणरहित सरफेस हा बसवला जातो, ज्याला आपण बोन सिमेंट वापरून हे बसवतो. ते बसवल्यानंतर आपल्याला घर्षण जिथे होतं ते सरफेस एलिमिनेट म्हणजे ते नाहीसे झाल्यामुळे आणि झिजलेला पार्टवर नॉर्मल आवरण चढल्यामुळे जो बाक आणि व्यंग आलेलं असतं ते जातं आणि हाडाला हाड घासणं थांबल्यामुळे वेदना पूर्णपणे नाहीशा होतात. हे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की ही सर्जरी रिप्लेसमेंट पेक्षा, ज्याला आपण नी जॉईंट रिसर्फेसिंग आर्थोप्लास्टी म्हणू शकतो, ही अशा प्रकारची सर्जरी आहे. प्रेक्षक हो, अर्थातच या व्हिडिओतनं तुमच्या लक्षात आलेलं आहे की जी भीती आपल्या मनामध्ये असते की आमचा सांधा पूर्णतः काढून ठेवणार का, काढून टाकणार का, तर ते तसं नाहीये. तर झीज झालेला जो सरफेस आहे तोच फक्त आपण रिसर्फेस केला जातो या सांध्यांमध्ये. सर, खूप उत्तम तुम्ही मार्गदर्शन केलं या व्हिडिओमधून. आता पेशंटच्या दृष्टीने एक प्रश्न विचारते की सर्वोत्कृष्ट रिझल्टसाठी काय असू शकतं? मला आज जर नी रिप्लेसमेंट स्वतःची करून घ्यायची असेल तर मी काय म्हणेन, सर्वोत्कृष्ट वेगवान वेदनारहित रिकव्हरी, गुडघा पूर्ण वागतोय आणि मला माझं पूर्वीचं जे काम करत होतो ते मी करू शकतो का, ह्याला मी चांगला रिझल्ट किंवा सर्वोत्कृष्ट रिझल्ट असं म्हणेन, ज्याच्यात पेशंट सॅटिस्फॅक्शन हा सगळ्यात प्रमुख मुद्दा राहील. प्रेक्षक हो, आपण आणखीन पुढे अद्ययावत तंत्रज्ञानाकडे येणारच आहोत आणि काही विशेष टिप माझ्याकडून सुद्धा. पण आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये.
प्रेक्षक हो, नेहमी प्रश्न येतो मनामध्ये की सांध्यांसाठी उत्तम असं काय? याचं उत्तर मी असं देईन की सांध्यांसाठी हे खाऊ नका, म्हणजे आंबट पदार्थ खाऊ नका. कुठल्याही स्वरूपातले आंबट पदार्थ, म्हणजे सीझनल जी काही फळं येतात ती सुद्धा आपल्याला खूप हौस असते की सुरुवातीलाच खावी. जसं आता आंबा येणार आहे, पण थोडंसं थांबा, पूर्ण पिकलेला आंबा येऊ देत आणि बाकीच्याही फळांबाबत आणि खाण्यापिण्याच्या पदार्थांबाबत तेच आंबट वर्ज्य करावे आपल्या सांध्यांच्या सुरक्षिततेसाठी. अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये सर पुढे येऊयात की जसं वैद्यकीय शास्त्र हळूहळू पुढे जातं, नवीन नवीन तंत्र येतं, तर सांधेरोपणाच्या बाबतीत काय विशेष तंत्रज्ञान आहे? पूर्वीपेक्षा सर्जिकल टेक्निक म्हणजे शस्त्रक्रिया करतानाचं जे तंत्र आहे ते खूपच बदललेलं आहे. पूर्वी 15 ते 20 सेंटीमीटर इतका मोठा इन्सिजन असायचा. आता आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी म्हणजे कमीत कमी छेद शस्त्रक्रिया त्याच्यात 10 सेंटीमीटर पर्यंत म्हणजे अर्धा जवळपास कमी केलेला आहे. दुसरा त्यातला प्रकार म्हणजे मसल स्पेअरिंग विना स्नायुच्छेद शस्त्रक्रिया, हे दुसरं ॲडव्हान्स आहे, ज्याच्यात स्नायू न कापल्यामुळं रिकव्हरी आणि वेगवान होते, पेन कमी होतं. तिसरं लिगामेंट प्रिझर्विंग सर्जरी. आतला ACL आणि PCL नावाची लिगामेंट आपण प्रिझर्व करू शकलो तर प्रॉप्रिओसेप्शन म्हणजे फीडबॅक टू ब्रेन नॉर्मल राहतो आणि अजून वेगवान प्रगती. आणि बोन स्पेअरिंग सर्जरी. बोन स्पेअरिंग म्हणजे कमीत कमी बोन रिसेक्शन करून नवीन सांधा बसवणं. हे 4 मेन ॲडव्हान्सेस हे सर्जिकल टेक्निक मधले आहेत. ओके, म्हणजे सर्जिकल टेक्निक मधले ॲडव्हान्सेस प्रेक्षक तुमच्या लक्षात आलं असेल की कमीत कमी वेदना रहित आणि लवकरात लवकर रिकव्हरी देणारे असे हे सगळे चिकित्सेचे वेगवेगळे ऑप्शन आहेत. परंतु जेव्हा वेळ येते प्रॉपर चिकित्सा घेण्यासाठी, तेव्हा रुग्णासाठी स्पेसिफिक किंवा पेशंट स्पेसिफिक सांधा म्हणजे काय असतं सर? दुसरा पार्ट जो आहे ॲडव्हान्सेस इन सर्जिकल टेक्निक आणि टेक्नॉलॉजी. तर टेक्नॉलॉजी इज मूव्हिंग लीप्स अँड बाउंड्स. पूर्वी सांधा 10 वर्ष टिकायचा, आता नवीन संयोग आल्यामुळं तो 30 वर्षापर्यंत टिकू शकतो. व्हायटामिन E पॉली आहे, ऑक्सिनियम किंवा सेरामिकचे सांधे आहेत ज्याची क्षमता, टिकण्याची क्षमता इनहेरेंटली जास्ती असते. पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन नावाचा एक प्रकार आहे आणि पेशंट स्पेसिफिक जॉईंट निर्मिती हा एक प्रकार आहे. पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे त्या पेशंटसाठी फक्त लागणारा कटिंग इन्स्ट्रुमेंट्स आपण बनवतो आणि त्या पद्धतीने त्याचं ऑपरेशन करतो, ज्याच्यामुळे टाइम वाचतो. टाइम इन ब्लड लॉस, सर्जिकल टेक्निक रिफाईन आणि ॲक्युरसी ही खूप वाढते. तर आपण त्याच्यासाठी एक छोटा व्हिडिओ बघू ज्याच्यात आपल्याला पेशंट स्पेसिफिक इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये स्पेशल जिग्स काय असतात, व्हिडिओ जर दिसत असेल आपल्याला तर हे जिग्स जे असतात ते MRI किंवा CT स्कॅन करून पेशंटसाठी बनवून घेतली जातात आणि 4 स्टेप्समध्ये नी रिप्लेसमेंट संपायची शक्यता असते. युजली इट टेक्स अबाउट 12 स्टेप्स फॉर नी रिप्लेसमेंट टू कम्प्लीट. पण हे प्री डिफाईन्ड जिग्समुळं खूपसं सोपं होऊ शकतं. तसंच पेशंट स्पेसिफिक जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे आपण युजली काय करतो की अवेलेबल सांध्यांमधून निवडून पेशंटला मिलीमीटर बाय मिलीमीटर जो सांधा योग्य बसेल तो मॅच करतो. या टेक्नॉलॉजीमध्ये फक्त तुमच्यासाठीच सांधा बनवला जातो. ऑब्व्हियसली त्याला CT किंवा MRI करून तुमचं सांधा कसा आहे, विड्थ किती आहे, मिलीमीटर्स किती आहेत, रिसेक्शन किती होणार आहे, हे सगळं आपण ठरवून पेशंटसाठी स्पेसिफिक सांधा बनवू शकतो. बरोबर. या तंत्रज्ञानाचे फायदे आम्हाला तुमच्याकडनं जाणायचेच आहेत. तत्पूर्वी एक फोन आहे आपल्याला संभाजी यांचा, परभणी येथून. नमस्कार संभाजी. नमस्कार. हा नमस्कार मॅम. नमस्कार सर. नमस्कार सर. माझा प्रश्न असा आहे की मला एक गुडघ्यामध्ये त्रास होतो कधीतरी जास्त हार्ड काम केल्यानंतर, परंतु नॉर्मल कामाला काहीच होत नाही. डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला तिथे नस बदलावी लागेल, परंतु तिथे रक्त वगैरे काही साचत नाही, कुठलाही नॉर्मल कामाला दुखणं नाही. ओके. तुम्हाला जर हार्ड काम किंवा पळताना त्रास होत असेल तर लिगामेंट आतलं ACL लिगामेंट तुटलं असायची शक्यता आहे. हे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन म्हणजे नी रिप्लेसमेंट नाही, ही त्याच्यापेक्षा साधी शस्त्रक्रिया आहे. ACL तर जर गरज भासली तर ती दुर्मिळीतनं करता येते. त्यामुळं योग्य निदान करून, लागलं तर MRI करून योग्य तो उपचार घेणं आवश्यक आहे.
बरोबर सर. आपण चर्चा करत होतो की पेशंट स्पेसिफिक सांध्याबद्दल. तर या सांध्याचे किंवा हा स्पेसिफिक प्रत्येकासाठी बनवलेला असा सांधा असल्यामुळे काय विशेष फायदे होऊ शकतील? जसं आपण मगाशी डिस्कस केलं की प्रत्येक इम्प्रूव्हमेंट ही पेशंट सेंट्रिक असते, म्हणजे पेशंटसाठीची असते. पेशंटला जर व्यवस्थित सुटेबल सांधा, सपोज आपण भारतीय आहोत आणि आपल्याला वेस्टर्न पेशंटसाठी डिझाईन केलेला सांधा जर आपण भारतीय लोकांना घातला तर कदाचित इंडियन्सच्या नीडसाठी तो बनवलेला नसल्यामुळे त्याच्यात काही लॅक्युने किंवा डेफिसिट्स राहू शकतील. त्यामुळे आपण डिझायनिंग करताना भारतीय पद्धतीच्या माणसांसाठी डिझाईन केलं तर त्यांचं जी जीवन पद्धती आहे, खाली बसणं, मांडी घालून बसणं, उठ बस करणं, त्याला जास्तीत जास्त सूट होणारे आपण सांधे बनवू शकतो. आणि हे पेशंट स्पेसिफिक जॉईंट रिप्लेसमेंटचा मुख्य फायदा हा आहे. प्रेक्षक हो, आपण सगळे भारतीय आहोत. आताच सर म्हणाले की खाली बसण्याची किंवा खाली बसून जेवण्याची किंवा कामं करण्याची जी आपली पद्धत आहे त्यासाठी हे तंत्रज्ञान जर विकसित होत आहे आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होत असेल तर खूपच अशी आधुनिक वैद्यकशास्त्राची संधिरोपणातली हे विशेष अशी एक मजल आहे. यापुढे सर आपण चर्चा करूयात की नी रिप्लेसमेंट, पार्शियल नी रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं आणि त्याचे कोणकोणते प्रकार असतात? हा अत्यंत एक्साइटिंग रिव्होल्युशनायझिंग कन्सेप्ट आहे. पूर्वी गुडघ्यात 3 भाग असतात, जसं आपण डिस्कस केलं. गुडघ्याची वाटी जी पुढे असते, मांडीचं हाड आणि नडगीच्या हाडावरचं आवरण, या 3 भागांनी हा सांधा बनतो. आता सपोज त्यातला फक्त एकच भाग, हाच भाग खराब झालाय, तर त्याला जर ट्रीटमेंट करायची असेल आणि त्याला गोळ्या औषधांनी फरक पडत नसेल तर मग अख्खा सांधा बदलायचा का? तर म्हणजे देवाने दिलेला, ज्याला आम्ही नी प्रिझर्वेशन सर्जरी आहे ते टिकवून फक्त गरजेचं जे आहे त्याच्यावर नवीन आवरण चढवायची सर्जरी जी आहे त्याला आम्ही युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट किंवा पटेलोफिमरल नी रिप्लेसमेंट म्हणतो. ज्याच्यात हायली सिलेक्टिव्ह रिसर्फेसिंग, जे अत्यंतिक गरजेचं आहे तेवढाच भाग आपण नवीन बसवतो, ज्याच्यात खूप वेगवेगळे फायदे आहेत जे आपण पुढे बघू. पण त्याचा एक छोटासा जो व्हिडिओ आहे तो आपण आता युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंटचा एक व्हिडिओ बघू, ज्याच्यात आपल्याला लक्षात येईल, जर हा व्हिडिओ दिसत असेल आपल्याला तर आपल्याला लक्षात येईल की फक्त आतला जो भाग झिजलेला आहे त्याच्यावरच, बाकीचं कुठेही आपण हात लावत नाही. लिगामेंट्स, बाहेरच्या भागाची खुर्च्या, गुडघ्याची वाटी, ह्याच्यात कुठेही हात न लावता जो झिजलेला भाग आहे त्याच्यावरच फक्त सिलेक्टिव्ह रिसर्फेसिंग करतो, ज्याच्यामुळे आपल्याला वेगवानरित्या रिकव्हरी आणि जेवढं गरजेचं असले तेवढंच केल्यामुळं बाकीच्या नॉर्मल सांध्याचा फायदा हे दोन्हीही मिळू शकतं. तर त्याला आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट किंवा युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट म्हणतो. प्रेक्षक हो, या व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढा भाग झीज झालेला आहे त्याच्यावरतीच ही शस्त्रक्रिया केली जाते, त्यामुळे तुमचा पूर्ण सांधा बदलला जातो गरज नसताना, असा जो एक मिसकन्सेप्शन आहे तो अगदी इथे आम्ही निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हिडिओच्या माध्यमातून खूप सुंदर दिसत आहे. याचंच सर मला विचारायचं होतं की सिलेक्टिव्ह रिसर्फेसिंग यालाच म्हटलं जातं का? आता एक मी चित्र माझ्या लॅपटॉपवर लावलंय जे दाखवू शकला तर आपल्याला लगेच कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट करता येईल. हा जो आहे हा टोटल नी रिप्लेसमेंटचं इमेज आहे, ज्याच्यात गुडघ्याची वाटी, मांडीवरचं आवरण आणि नडगीच्या हाडावरचं आवरण हे पूर्णपणे रिसर्फेस केलेलं आहे. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये जर ही डायग्राम कम्पेअर केली आपण तर हे जे दिसतंय हे नॉर्मल खुर्च्या आहे, आतली लिगामेंट्स नॉर्मल आहेत, बाहेरचा भाग नॉर्मल आहे, फक्त आतला भाग सिलेक्टिव्ह इनर मीडियल कंपार्टमेंट हॅज बीन रिसर्फेस्ड. सो हे आपल्याला मगाशी मी जसं सांगितलं होतं की हायली सिलेक्टिव्ह रिसर्फेसिंग. आता हे आतल्या भागात मीडियल साईडला करता येतं, लॅटरल साईडला करता येतं, जो भाग ज्या कारणांमुळे झिजलेला आहे तेवढ्याच भागासाठी. पण आपण 60% वजन गुडघ्याच्या आतल्या भागावर देऊन चालतो आणि तो भाग लवकर झिजतो, म्हणून ते जास्ती कॉमन आहे. म्हणून आपण मीडियल युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट हा टॉपिक जास्ती कॉमन आहे.
बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा आहे का की आतल्या भागाच्या गुडघ्याची जी झीज आहे त्या ठिकाणची ही अधिकाधिक होते आणि बऱ्याचदा पेशंट ट्रीटमेंट्स घेत राहतो कुठल्याही प्रकारच्या, पण दुखणं आणि वेदना या गोष्टी सुरूच राहतात. मग तशा वेळेला सर ही पद्धत आपण नक्कीच वापरू शकतो का? परफेक्ट. जेव्हा बाकीचा भाग नॉर्मल आहे आणि फक्त गुडघ्यातल्या आतल्या भागाची झीज झालेली किंवा एकाच भागाची झीज झाली, जी गोळ्या, औषधं, फिजिओथेरपी, कृत्रिम अंगणाचे इंजेक्शन किंवा आर्थ्रोस्कोपी या सगळ्याला दाद देत नाहीये, तेव्हाचा रामबाण उपाय म्हणजे पार्शल युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट सर्जरी, जेणेकरून आपल्याला दोन्ही बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड म्हणजे दोन्ही जगाचे चांगले पॉइंट्स घेता येतात. रिप्लेसमेंटचा फायदा आणि देवनिर्मित निसर्गनिर्मित सांध्याचाही फायदा. सो दीज आर द बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स. उत्तम मार्गदर्शन सर तुम्ही केलेले आहे. थोडीशी भीती आमच्या प्रेक्षकांची तुम्ही खूप मार्गदर्शनातून घालवलेली आहेत. पण मग सर ही इतकी सुंदर चिकित्सा आहे ती विकसित कशी झाली हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हे थिंकिंग पॅटर्न हा डॉक्टरांचा कायम इव्होल्युशनरीच राहिला आहे. डॉक्टर्सना थोडंसं कंटिन्युअस विचार करून इव्होल्युशन मध्ये जर नाही गेले तर नवीन तंत्रज्ञान कुठलंच विकसित होणार नाही ट्रीटमेंटचं. त्यामुळं जेव्हा नी रिप्लेसमेंट डेव्हलप झाली तेव्हा काही सर्जन्सना असं वाटायचं की काही पार्ट नॉर्मल आहे, त्याचं काय करावं आपण, म्हणजे आर वी जस्टिफाईड इन टेकिंग आउट द नॉर्मल पार्ट्स. मग 1975-80 मध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी UK मध्ये ह्याची चाचणी सुरू झाली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बाबा हा फक्त जर पार्ट एवढाच बदलला तर बाकीचा गुडघा टिकण्याची जी पद्धत आहे ती बाकीचा गुडघा नॉर्मली टिकायला लागलाय, बाकीच्या गुडघ्याची झीज होत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट नॉट ॲज अन अल्टरनेटिव्ह, म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट तिन्ही कंपार्टमेंट झिजल्यानंतर करतात, पण टोटल नी रिप्लेसमेंट लागू नये म्हणून ही योग्य वेळेला जर केली तर ह्याचं आयुष्य टोटल नी रिप्लेसमेंट एवढंच टिकू शकतं. खूपच छान. म्हणजे देवनिर्मित सांधा आपण जो बिघडलेला भाग आहे तेवढा बदलून पूर्ण सांधाच्या सांधा आपला प्रिझर्व करू शकतो. प्रेक्षक हो, या तंत्रज्ञानाचे आणि आणखीनही अद्ययावत तंत्रज्ञानाचे फायदे आपण पुढे पाहणारच आहोत, पण वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षक हो, आणखीन एक छोटीशी टीप आपल्यासाठी की कधीही उभं राहताना आपलं वजन दोन्ही पायांवरती समान असं ठेवावं, तसंच उभं राहताना आपला पाठकणा अत्यंत सरळ असा ठेवा की जेणेकरून पूर्ण शरीराचं भार घेणारे जे सांधे आहेत त्याच्यावरती थोडासा कमी भार देण्यासाठी आपण मदत करू शकतो. आपण पाहत होतो की पार्शल नी रिप्लेसमेंट आणि युनिकम्पार्टमेंटल नी रिप्लेसमेंट. सर तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की याचे फायदे काय होतात शस्त्रक्रियेच्या दरम्यान सुद्धा आणि त्यानंतर सुद्धा. शस्त्रक्रिये दरम्यान ही सर्जरीची तीव्रता टोटल नी रिप्लेसमेंटच्या कमी असल्यामुळं शस्त्रक्रियेचा इन्सिजन म्हणजे छेद कमी असतो, मसल स्पेअरिंग आहे, टाइम कमी आहे, ब्लड लॉस कमी आहे. हे सगळे शस्त्रक्रिये दरम्यानचे फायदे आहेत. शस्त्रक्रियेनंतरचे फायदे वेगवान रिकव्हरी, दुसऱ्या दिवशी पायावर चालणं, बाय डे 4 यू आर वॉकिंग होम, वॉकर 7 ते 10 दिवसात सुटणं, आणि माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे गुडघा पूर्ण वाकणं आणि गुडघ्याचा नॅचरल फील हा जो आहे तो मेंटेन करणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. खूपच छान. आणि हे सगळे जे काही फायदे आहेत ते अशा शस्त्रक्रियेनंतर आपल्याला निश्चितच प्राप्त होतात. आणखीन एक फोन आहे आपल्याकडे राजाराम यांचा बीड येथून. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो सर, 10-12 वर्षापासून आईला त्रास आहे सांधिवाताचा. हो. DY पाटील पुण्याला हॉस्पिटलला दाखवलं होतं. ओके. तर ते बोलले होते की सांधे चेंज करावं लागतील पूर्ण. बर, जर संधिवाताचा जर 12 ते 15 वर्ष त्रास आहे तर त्याची झीज पुष्कळ झालेली असू शकते. एक्सरे आणि पेशंटला तपासल्यानंतर जर पूर्ण स्टेज 3 स्टेज 4 आर्थरायटिस जर असेल तर सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच रामबाण उपाय आहे. त्याच्यामुळे जर डॉक्टरांनी सांगितलं असेल सगळी तपासणी करून तर ते करून घेणं कधीही योग्य राहील. बरोबर. म्हणजे आईसाठी नी रिप्लेसमेंट हा एक पर्याय
आहे नक्की हो, निश्चितच, हो, पण हो. पूर्ण सांधे गेलेले असतील तर पूर्णतः नी रिप्लेसमेंट वयाच्या हिशोबाने करणं अत्यंत आवश्यक असू शकेल. तपासणीनंतर जे योग्य वाटेल त्या पेशंटला त्या ते दृष्टीने करणं आपण करू गरजेचं आहे. शकतो. जसं वैद्यकीय शास्त्र पुढे जातं तसं अद्ययावत तंत्रज्ञान सुद्धा पेशंटला आणखीन वेगवेगळ्या दृष्टीने खूप सारे लाभ व्हावे यासाठी पुढे जातं. तसंच हे तंत्रज्ञान आहे की ज्यामध्ये कॉम्प्युटर नॅव्हिगेशन हा एक प्रकार येतो. तर हे नेमकं काय असतं सर? कॉम्प्युटर नॅव्हिगेशन हे एक्साइटिंग फील्ड ह्याच्यासाठी आहे की तुम्ही जे करताय ते चूक बरोबर हे तुम्हाला ऑन टेबल लगेच सांगू शकतं कॉम्प्युटर. 1 डिग्री अँगल चुकला, 1 मिलीमीटर कट चुकला तरी तो कॉम्प्युटर तुम्हाला रिमाइंड करतो की हे बरोबर चाललंय की नाही चाललंय. सो प्रत्येक स्टेप चेक, रिचेक आणि ॲक्युरसी ऑफ सर्जरी वाढण्यासाठी ह्याचा खूप उपयोग होतो. आपण आता एक छोटासा व्हिडिओ बघूया ज्याच्यात कॉम्प्युटर नॅव्हिगेशनमध्ये चेकिंग कसं चालतं आणि ते कसं मदत करतं हे आपल्याला कळेल. अँगल कसा आहे, स्लोप कसा आहे, रिसेक्शन लेवल काय आहेत, हे सगळं तुम्ही जसं ऑपरेट करताय तसं तुम्हाला स्क्रीनवर कंटिन्यू दिसत राहतं. त्याच्यामुळे ॲक्युरसी ऑफ सर्जरी इज ऑन द हायर साईड. ह्या टेक्निकचा फायदा लॉंग टर्म सर्व्हायवल म्हणजे जास्तीत जास्त सांधा टिकण्याच्या संदर्भात खूपसा आहे. बरोबर. म्हणजे शस्त्रक्रियेच्या दरम्यान सुद्धा आपण त्यामध्ये जर काही बदल करायचे असतील त्या दृष्टीने तर ते इमिजिएटली या टेक्निकमुळे करू शकतो. अगदी योग्य. आणि जसं म्हणतात की पूर्वी गुरुजन चुकलंय की नाही बरोबर सांगायचे, इथे कॉम्प्युटर तुम्हाला सांगू शकतो की हे बरोबर आहे की चूक आहे. पण ऑब्व्हियसली कॉम्प्युटर आहे, त्याला इंटेलिजन्स स्वतःचा नसतो. ज्याला आपण बोन मॅपिंग म्हणतो तेच जर डॉक्टरांनी जर योग्य प्रकारे केलं नाही तर कॉम्प्युटरचा फीडबॅक पण अयोग्य प्रकारे येऊ शकतो. त्यामुळे सगळ्यात शेवटी डॉक्टरांनी योग्य का अयोग्य हा निर्णय डॉक्टरांनाच घ्यायला लागतो. आणि तो त्या पेशंट समोर असताना त्या क्षणाला सुद्धा तो डॉक्टरच ठरवू शकतात. बरोबर. आणखीन एक पुढचा प्रकार सर आमच्या ऐकण्यात आलेला आहे की रोबोटिक सर्जरीज इन रिप्लेसमेंट. तर याचा रोल काय असतो? मी जसं मगाशी सांगितलं की कुठलंही तंत्रज्ञान जेव्हा डेव्हलप होतं तेव्हा ते 2च कारणांसाठी होतं. पेशंटला त्याचा डायरेक्ट फायदा रिकव्हरीसाठी मिळावा किंवा आहे त्या ऑपरेशनची ॲक्युरसी वाढवावी. आता रोबोटिक सर्जरी जेव्हा डेव्हलप झाली किंवा होते त्याचं ॲप्लिकेशन जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये हे ॲक्युरसी वाढवण्यासाठीचं आहे. रोबो गुडघा ऑपरेशनसाठी उघडून देऊ शकत नाही तुम्हाला, पण जे आपण बोनी रिसेक्शन करतो मिलीमीटर टू मिलीमीटर त्याची ॲक्युरसी हा नक्की वाढवू शकतो. त्याचा एक छोटा व्हिडिओ आहे जो आपण जर बघू शकला तर आपल्याला कळेल की रोबोटिक सर्जरीत बोन मॅपिंग हे परत डॉक्टरांनाच करायला लागतं की नक्की आपल्याला किती मिलीमीटर बोन रिसेक्ट करायचं आहे, कुठल्या पार्टवरचं करायचं आहे. मग हा जो रोबोटिक आर्म आहे तो डॉक्टरांनीच वापरायचा असतो. हा रोबोटिक आर्म कॉम्प्युटरला जोडलेला असतो. तो फीडबॅक देत असतो की आपण डेप्थ ऑफ रिसेक्शन किती आहे, किती मिलीमीटर काढतो आहोत. हे सगळं बॅलन्स काउंटर बॅलन्स करत करत रोबोटिक रिसेक्शन होतं आणि मग त्याच्यावर नवीन आवरण चढवलं जातं आणि ज्याच्यामुळे ॲक्युरसी ऑफ अलाइनमेंट ही नक्कीच जास्ती चांगली येते. प्रेक्षक हो, व्हिडिओतनं तुमच्या लक्षात आलेलं आहे की किती सूक्ष्म असं हे काम आहे, परंतु या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने ते अतिशय सुरळीतपणे आणि रुग्णाला कमीत कमी त्रास देता त्याचं पूर्ण गुडघ्याचं किंवा पूर्ण सांध्याचं स्वरूप त्यांना पूर्ववत आणि पुन्हा आपल्या ॲक्टिव्हिटीजकडे आपण जाऊ शकतो. यामध्ये सर एक पुढचा प्रकार असतो की फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट. आम्ही खूप उत्सुक आहोत याबद्दल माहिती घेण्यासाठी. फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट हे अख्खं टीमवर्कचं काम आहे. जर तुम्ही इव्हॉल्युशन ऑफ जॉईंट रिप्लेसमेंट बघितली तर पहिल्यांदा पेशंटला 10 दिवस 12 दिवस हॉस्पिटलमध्ये राहायला लागायचं. आता पेशंट 4 दिवसात घरी जातो. आता ह्याच्यात काय बदललं तर पेशंट सिलेक्शन, योग्य पेशंट निवडणं, त्याला असणाऱ्या आजाराची योग्य ट्रीटमेंट करणं, आधुनिक सर्जिकल तंत्र वापरणं ज्याच्यात स्नायू, लिगामेंट्स, स्किन इन्सिजन हे कमीत कमी वापरून कमीत कमी नॉर्मल टिश्यूजना डॅमेज करून आधुनिक सांधा बसवला तर वेगवान रिकव्हरी होते आणि टोटल पेशंट एक्सपिरियन्स. शेवटी आपण
पेशंटला काय हवं असतं, मला कमीत कमी वेळ हॉस्पिटलमध्ये राहून लवकरात लवकर माझी रिकव्हरी व्हावी, जेणेकरून मी माझ्या स्वजनात नीट लवकर काम करू शकेन. तर अशा पद्धतीचं टीमवर्क निर्माण झाल्यानंतर टोटल ड्युरेशन ऑफ स्टे आणि रिकव्हरी फास्ट होते. त्याच्यामुळे ज्याला आपण फास्ट ट्रॅक जॉईंट रिप्लेसमेंट हे सर्जरीचं काम करू शकतो. तो 4 दिवसापासून 3 दिवस, काही काही ठिकाणी आम्ही काही वेळा 2 दिवसात पेशंटला घरी सोडतो. तर ह्याला अशा प्रकारच्या सर्जरीसाठी सर काही वयोमर्यादा असते का? वयोमर्यादा ही कुठल्याही सर्जरीसाठी कधीच नसते. सगळ्यात महत्वाचं आहे तुमच्या सांध्याची परिस्थिती काय आहे. 24व्या वर्षी ऍक्सिडेंट झाला, पूर्ण गुडघा खराब झाला, हिप जॉईंट नेक्रोसिस झाला, 22व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी खुबा खराब झाला, तर घरी बसण्यापेक्षा ऑपरेशन करून स्वतःचं काम स्वतःला करून स्वतःचे आणि स्वतःच्या फॅमिलीचा डिपेंडन्स कमी करणं, ह्याच्यासाठी हे खूप उपयोगी पडतं. त्यामुळे वयोमर्यादा नाही, सांधा झिजलेला असणं हे सगळ्यात महत्वाचं. मग 94 वर्षाचे आजोबा असतील ज्यांचे दोन्ही गुडघे बदललेत मी, किंवा 24 वर्षाचा यंगेस्ट मुलगा असेल ज्याचे दोन्ही गुडघे ऍक्सिडेंट खराब झाले ते बदललेत. सो इंडिकेशन इज गुडघा किंवा खुबा पूर्ण झिजलेला पाय आणि त्याला दुसऱ्या कुठल्याही मार्गाने तो बरा होत नाहीये ह्याची खात्री पाहिजे, तरच हे ऑपरेशन करता येईल. सर, आता बऱ्याचदा व्हिडिओमध्ये आम्हाला दिसलं की वेगवेगळे बायोमटेरियल्स याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. तर ऍडव्हान्स्ड कोणकोणते हे बायोमटेरियल्स कसे असतात ते? ऍडव्हान्स बायोमटेरियल्स अत्यंत वेगाने प्रगत होत आहेत, ज्याच्यात आपण विटॅमिन ईचं नाव ऐकलं असेल, जे आपण इव्हियॉन कॅप्सूल्स खातो स्नायूंची ताकदीसाठी, ते सुद्धा आपण आता संयुगात वापरायला लागलेलो आहोत. संयुगात आपण हे जे हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन वापरतो हे जर बघू शकाल, ह्याच्यात सुद्धा विटॅमिन ई आहे, ह्याच्यात अँटीऑक्सिडंट म्हणून, जेणेकरून सांध्याची टिकण्याची क्षमता ही जास्तीत जास्त व्हावी. ऑक्सिनियम किंवा सिरामिक सर्फेसेस किंवा पीक मटेरियल हे जे नवीन नवीन आहेत, ज्याच्यात आपण तो सांधा 30 वर्ष टिकावा याच्यासाठी प्रयत्न करतो. आता हे ऑक्सिनियम नावाचं मटेरियल आहे, ऑक्सिडाइज झिर्कोनियम, हा जर व्हिडिओ बघत असाल तर ही युनिक प्रक्रिया आहे, ज्याच्यात सरफेस झिर्कोनियम नावाचं मेटल आहे, त्याचा सरफेस फक्त ऑक्सिडाइज करून अत्यंत गुळगुळीत असा नवीन सरफेस, सिरामिसाइज्ड मेटल म्हणतात त्याला, बनवतात. त्याच्यामुळं घर्षण अत्यंत कमी होतं आणि घर्षण कमी असेल तर कुठलाही सांधा जास्त टिकतो. हे तर लॉजिकल आहे. हे प्रक्रिया जर असे बायोमटेरियल्स तयार झाल्यामुळं जॉईंट रिप्लेसमेंट हे फील्ड अत्यंत वेगाने प्रगती करत आहे आणि त्याचा फायदा पेशंटला होत आहे. बरोबर. जसं तुम्ही मध्ये उल्लेख केलात की सांधा 20 वर्ष 30 वर्ष टिकू शकतो, मला वाटतं हे टिकण्यामागचं रहस्य अशा प्रकारचे ॲडव्हान्स्ड बायोमटेरियल जे आत्ताच आपण पाहिले तेच आहेत. सर, याचे ही पूर्ण जी प्रक्रिया आहे, हे पूर्ण अत्याधुनिक जे तंत्रज्ञान आहे की वेगवेगळे प्रकार आपण डिस्कस केले, याचे पूर्ण रुग्णाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय काय फायदे असू शकतील? सगळ्यात महत्वाचा फायदा, कुठलाही पेशंट शस्त्रक्रियेला तयार होतो, कोणालाही शस्त्रक्रिया हाऊस म्हणून करून घ्यायची नसते. त्या म्हणजेच काय, पेशंटला अपेक्षित फायदा हे पूर्णपणे मला माझं आयुष्य परत मिळालं पाहिजे, मला माझ्या पायावर काम करता आलं पाहिजे, मला माझं अर्थार्जन करता आलं पाहिजे, मला कुटुंबाकरता माझ्या काळजी घेता आली पाहिजे. हे जर होणार असेल तरच कुठलाही माणूस शस्त्रक्रियेसाठी तयार होतो. आणि जॉईंट रिप्लेसमेंट प्रॅक्टिकली हे जॉईंट रिप्लेसमेंट हे ऑर्थोपेडिक्स मधलं सगळ्यात सक्सेसफुल लास्ट सेंचुरीमधलं ऑपरेशन आहे. त्याला प्रॅक्टिकली 99% आम्ही म्हणू शकतो की हे सक्सेसफुल तुला मिळेल. 1% कुठल्याही ऑपरेशनमध्ये जशी रिस्क असते तशी पुण्यावरून मुंबईला जशी येताना रिस्क असते तेवढीच रिस्क जॉईंट रिप्लेसमेंटसाठी किंवा त्याच्याहून कमी रिस्क असते. त्याच्यामुळे पेशंटच्या दृष्टीने हे सगळं त्याला मिळू शकतं. थोडीशी रिस्क उचलायची तयारी. बरोबर. सर, रिस्क घ्यायला बऱ्याचदा पेशंट तयार असतात आणि आजकाल एवढा अवेअरनेस वाढलेला आहे की छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देऊन प्रत्येक जण आपली काळजी करायला शिकत आहे. फक्त मला त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचारायचं आहे की या सगळ्या प्रोसिजरला किंवा अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला साधारण किती खर्च येऊ शकतो? खर्च प्रचंड व्हेरिएबिलिटी आहे, कारण कुठलं संयुग वापरणार, कुठला सांधा वापरणार, गरज काय आहे, आपण कुठल्या हॉस्पिटलमध्ये आणि कुठल्या वॉर्डात राहतो ह्याच्यावर
खर्च बदलतो, पण जर ढोबळ मानाने आपण बघायचं म्हटलं तर 1.5 to 2 लाख रुपीज जनरल वॉर्ड पासून प्रायव्हेट रूम पर्यंत हा खर्च व्हॅरी होऊ शकतो आणि चांगल्यात चांगला सांधा पेशंटला मिळू शकतो. आणि असा चांगला सांधा आपल्याला मिळू शकतो की ज्याचं आयुष्यमान 20 ते 30 वर्ष पुढे आपल्याला उत्तम आधीसारखं राहणीमान देऊ शकेल. हे खूपच उल्लेखनीय असं आहे. अजूनही सरांकडून त्यांच्या रुग्णांचे अनुभव आपण पाहणार आहोत आणि आपले उद्याचे आणि परवाचे कार्यक्रम कुठले आहेत ते सुद्धा आम्ही सांगणार आहोत. वेळ आहे एका विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षक हो, याच कार्यक्रमाप्रमाणे दर आठवड्याला आणखीन काही तज्ज्ञ डॉक्टरांची आणि आपल्या गाठभेटीसाठी आम्ही उत्सुक असतो. तर पाहूयात आपले शनिवार आणि रविवारचे कार्यक्रम कुठले आहेत ते. शनिवार दिनांक 18 मार्च 2017 रात्री 8 वाजता विषय आहे सोरियासिस लायकन प्लॅनस या त्वचा विकारांवर होमिओपॅथिक उपचार आणि मार्गदर्शक आहे डॉक्टर R.S. सोनावणे. तसेच रविवार दिनांक 19 मार्च 2017 रात्री 8 वाजता आपला विषय आहे शुक्राणूंचे विकार आणि संयुक्त उपचार आणि सहभाग आहे डॉक्टर अनिल पाटील यांचा. सर, बऱ्याचशा व्हिडिओतून खूप पिक्चर क्लिअर झालेला आहे की कुठल्या ठिकाणी आपण फक्त झीज भरून काढतो आणि कुठल्या ठिकाणी आपण ऍक्च्युअली पूर्ण सांधा रिप्लेस करतो. तर अशाच स्वरूपातला एक उत्स्फूर्त प्रश्न की बोन मिनरल डेन्सिटी ही टेस्ट आजकाल बऱ्याचशा कॅम्पमध्ये सर्रास केली जाते. तर या टेस्टचा सांध्यांचा काय संबंध असतो? बोन मिनरल डेन्सिटी ही हाडाची ताकद किती आहे ह्याच्यासाठी फार महत्वाची टेस्ट आहे. जर आपण हे बघू शकलात, हाडाची ताकद ही इथली डेन्सिटी बघून मेजर केली जाते. ज्याच्यात ती कमी असेल तर ट्विस्ट टर्न झाला किंवा ऍक्सिडेंट झाला तर हाड तुटतं. त्याचा आर्थरायटिसशी डायरेक्टली काही संबंध नाही. आर्थरायटिस ही खुर्च्या खराब झाल्यामुळे होतं आणि बोन मिनरल डेन्सिटी कमी असेल तर हाड फ्रॅक्चर होतं. त्यामुळं दोन्ही बेसिकली वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला, कारण खूप पेशंट्स विचारतात माझा हात ठिसूळ आहे म्हणून मला संधिवात झाला का. तर मूलतः या दोन्ही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत. सायन्स स्ट्रीमला जाणं आणि कॉमर्स स्ट्रीमला जाणं इतक्या वेगळ्या आहेत, पण पेशंटच्यासाठी ही इन्फॉर्मेशन खूप महत्वाची आहे. पण सर, बोन मिनरल डेन्सिटी जर कमी असेल तर फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण जास्त असतं असं काही आहे का? कुठल्याही संयुगाचं घनमान म्हणजे डेन्सिटी जर कमी असेल तर तो नॅचरली नाजूक असतो, जास्त इलास्टिक असतो आणि पटकन तुटू शकतो. त्याच्यामुळे बोन मिनरल डेन्सिटी ही टेस्ट रेग्युलरली करावी, एस्पेशली पोस्ट मेनोपॉझल फिमेल्स, पाळी संपलेल्या स्त्रियांनी तर अतिशय रेग्युलरली करावी आणि कॅल्शियम व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स नक्की घ्यावीत. त्यांनी आर्थरायटिसला फारसा फरक पडला नाही तरी बाकीची हाडं मजबूत राहण्यासाठी फरक पडतो. बरोबर. सर, तुम्ही दिवसभरात बऱ्याच रुग्णांना भेटत असाल, वर्षभरात सुद्धा खूप साऱ्या मोठ्या मोठ्या सर्जरीज आपल्याकडनं होत असतील, परंतु असे काही पेशंट असतात, असे काही रुग्ण असतात की जे आपल्या नेहमी लक्षात राहतात. तर त्यातला एखादा रुग्णानुभव आमच्या प्रेक्षकांबरोबर तुम्ही शेअर करू शकता का? हो, नक्कीच. एक फार पर्टिक्युलर पेशंट माझ्या लक्षात राहिली, जी जळगावमध्ये पूर्वी शिक्षिका होती, त्यांचे मिस्टर सुद्धा शिक्षक होते. रोमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा संधिवाताचा आजार झाल्यानंतर ती पर्टिक्युलर व्यक्ती वयाच्या 35व्या वर्ष व्हीलचेअर बाउंड म्हणजे स्वतःच्या पायावर उभी पण राहू शकत नव्हती. 4 वर्ष पेशंटनी अशी काढली, ज्याच्यानंतर त्यांनी धीर जमा केला की आता आपण करून घेऊ आणि बायलॅटरल नी रिप्लेसमेंट करून घेतल्यानंतर 4 महिन्यात त्या व्यक्तीने 4 धाम यात्रा केली. सो ही व्यक्ती, मी आता टीव्हीवर नाव नाही सांगू शकत, पण माझ्या रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि अतिशय वेदनारहित आणि समाधानी आयुष्य ती जगत आहे. तर ही व्यक्ती माझ्या अत्यंत लक्षात राहिलेली आहे. असे रुग्णानुभव बरेचसे आहेत सरांकडे. थोडीशी त्यावर चर्चा मी करणारच आहे. तत्पूर्वी एक फोन आहे निलेश यांचा दहिसर येथून. नमस्कार. नमस्कार मॅडम. विचारा आपला प्रश्न. मॅडम, माझा लेफ्ट साईडचा पाय आहे ना, ते मी 1-2 वेळा म्हणजे एक वेळा गेलो फिजिओथेरपी वाल्यांकडे, MRI केला, फिजिओथेरपी वाल्यांकडे गेला, पण ते फिजिओथेरपी केलं तेवढं कुठं चांगलं बरं वाटतं, परत माझा पाय हाय तसा सुकायला चालू होतो. बर.
MRI कशाचा केला आपण आणि कुठे दुखतंय आपल्याला? सॉरी MRI मी पूर्ण बॉडीचाच केला. म्हणजे माझा कुठे दोन्ही साईडचा, पहिलं लेफ्ट साईडचा पाय दुखायला लागला, नंतर राईट साईडचा दुखायला लागला, तर पूर्ण बॉडीचा MRI करून टाकला मी. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही म्हणून सांगितलं, पण माझा लेफ्ट साईडचा पाय तो फिजिओथेरपिस्टच्या ऐवजी चांगल्या ऑर्थोपेडिक सर्जनना योग्य दाखवा, त्यांना तपासू द्या आणि ते जे तपासण्या ऍडवाइस करतील. होल बॉडी MRI हे काय सोल्युशन नाही होऊ शकत. जर तुम्हाला जर दोन्ही पायाला त्रास होत असेल तर योग्य तपासण्या करून त्याचे ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. म्हणजे फिजिओथेरपीच्या सल्ल्यापेक्षा प्रॉपर ऑर्थोपेडिकचा सल्ला तुम्हाला घेणं अत्यंत आवश्यक आहे. निलेश सर, शस्त्रक्रियेनंतर जेव्हा रुग्ण पूर्ववत आपल्या ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला कशी मदत आपण करतो त्यांना? ऑर्थोपेडिक सर्जन्स, फिजिओथेरपिस्ट, काउन्सिलिंग ही मोठी टीम आहे. कुठल्याही पेशंटला वेगवान रिकव्हरीसाठी आम्ही वेदनारहित पोस्ट ऑप प्रोटोकॉल आणि घरी सोडल्यानंतर सुपरवाइज फिजिओथेरपी ही फार महत्वाची आहे. 15 दिवस ते 1 महिन्यापर्यंत ही फिजिओथेरपी घेतली तर अत्यंत वेगवान रिकव्हरी होऊन आपल्याला 1 महिन्याच्या आत गाडी चालवणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. तुम्ही शस्त्रक्रियेच्या दरम्यान सुद्धा म्हटलं की हे टीम वर्क आहे, हे ग्रुप सायन्स आहे, की बरेचसे डॉक्टर म्हणजे तुमच्यासारखे शस्त्रक्रियारोपक तज्ज्ञ, त्यानंतर फिजिओथेरपिस्ट, काउन्सिलर्स ही एक टीम असते आणि कुठेतरी अशा मोठ्या सर्जरीजला जाण्याच्या पूर्वी रुग्णाचा मनोभाव किंवा मानसिक स्वास्थ्य सुद्धा महत्त्वाचं असणं आवश्यक आहे. तर तुमच्याकडनं थोडं मला मार्गदर्शन हवंय की रुग्णाची मानसिकता अशा प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान की जिथून पूर्ववत तो सगळ्या गोष्टी पुन्हा सुरू करणार आहे त्यासाठी तुम्ही कसं मार्गदर्शन करता? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं. घाबरणं हे समजू शकतो, पण मला या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचंय आणि मला माझ्या पायावर उभं राहायचंय ही भावना असणं फार महत्वाचं आहे. डॉक्टर्स ही भावना इम्प्रूव्ह करून त्याचं कन्व्हर्जन पेनलेस जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये नक्की करू शकतात. सगळ्यात महत्वाचं मला सांगायचं की कुठल्याही सर्जरीला न घाबरता त्याला जर तुम्ही तोंड देऊ शकलात तर त्याच्यातनं आउटकम्स हे नक्कीच चांगले राहतात आणि तुम्हाला तुमचे स्वतःचं आयुष्य वेदनारहित नक्की जगता येतं. हे सगळ्यात महत्वाचं. सर, बऱ्याचदा काय होतं, रुग्ण डॉक्टरांना दाखवतात, फिजिओथेरपीचं मार्गदर्शन घेतात, परंतु एक साधा सोपा प्रश्न की जे नी कॅप्स लावले जातात, 2-3 प्रकारचे जे नी कॅप्स येतात, तर नी कॅप लावण्यामुळे सांध्याला आपण काही सपोर्ट करतो का? नी कॅप्स खूप प्रकारच्या असतात. नी कॅप साधी कापडाची ते मेटल सांध्याची अशी पुष्कळ मिळतात. साधी जर कापडाची असेल तर ती फक्त कॉम्प्रेशनसाठी उपयोगी होते, पण बाकीचे जे नी कॅप्स आहेत, जर सांधा पूर्ण वाकडा झाला असेल, ज्याला आर्थरायटिस झाला असेल तर त्याला फार उपयोग होत नाही. प्रिव्हेन्शनसाठी सुरुवात असेल तर त्याचा थोडाफार फायदा होऊ शकतो. परंतु जिथे पूर्ण झीज झालेली आहे आणि तुम्ही नी कॅप लागून स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करताय तर ते चुकीचं आहे. आणि आता आपण ज्या काही विषयावरती चर्चा केली तो विषय म्हणजे पार्शल म्हणा किंवा पूर्ण नी रिप्लेसमेंट, जशी तुमची झीज झालेली आहे त्यानुसार तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार तुम्ही शस्त्रक्रियेचा निश्चितच अवलंब घेऊन आपलं पुढचं आयुष्य छान करू शकता. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे आजच्या आपल्या विशेष आरोग्य सल्ल्याची. तीव्र अवस्थेतील गुडघे आणि खुब्याच्या आर्थरायटिससाठी सल्ला. सांधे प्रत्यारोपण ही उत्तम यशस्वी चिकित्सा आहे. सांधे प्रत्यारोपणानंतर आपण आपल्या सर्व हालचाली स्वतंत्रपणे करू शकतो व सांध्यांची कार्यक्षमता पूर्ववत करू शकतो. तसंच सांधे प्रत्यारोपणानंतर आपण आपलं आयुष्य पूर्ववत उत्साहाने जगू शकतो. प्रेक्षक हो, जर काही कारणास्तव आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याकडनं पाहायचा राहिला असेल तर याच कार्यक्रमाचं पुनः प्रक्षेपण आपण पाहू शकता. सोमवार दिनांक 27 मार्च 2017 सकाळी 9 वाजता. आजचाच विषय सांधेरोपण शस्त्रक्रियेचे अद्ययावत तंत्रज्ञान आणि सहभाग अर्थातच डॉक्टर नकुल शहा यांच्या समवेत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अभिप्राय तसंच दरवेळेला नवीन नवीन डॉक्टरांना आमच्याशी गाठभेट करण्यासाठी आमचा पत्ता लिहून घेऊयात. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030.
ईमेल ॲड्रेस hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकमधून सुद्धा तुम्ही आमच्याशी मार्गदर्शन करू शकता. सर, विषय इतका सुंदर आपला खुलला की वेगवेगळे तंत्रज्ञान विशेषतः व्हिडिओच्या फॉर्ममधनं तुम्ही जे दाखवलेत त्याचं उत्तम मार्गदर्शन आम्हाला मिळालेलं आहे. तरी सुद्धा सरते शेवटी काही लहानसे प्रश्न माझ्या मनामध्ये. नक्की नक्की. पहिला प्रश्न असा, बऱ्याच आपण डिस्कस सुद्धा केलेला आहे की खरंच पूर्ववत आपण आयुष्य जगू शकतो का? 100%. काही प्रॉब्लेम नाही. अतिस्थूल व्यक्तीमध्ये की BMI ज्यांचा खूप जास्त आहे, ओबेसिटी ग्रेडमध्ये सुद्धा अशा सर्जरीज करता येतात का? करता येऊ शकतात. यासाठी विशेषतः आधीच तुम्ही म्हटलं तरीही पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी वयोमर्यादेचं काही बंधन आहे का? वयोमर्यादेचं अजिबात बंधन नाही. सांधा झिजलेला असणं हेच फक्त महत्वाचं आहे. बरोबर. आपल्या रक्तातल्या कॅल्शियमची जी लेवल असते ती व्यवस्थित ठेवणं शस्त्रक्रियेनंतर सुद्धा तितकंच आवश्यक आहे का? सांधा हा हाडात बसलेला असतो. हाडाची जितकी ताकद चांगली तितकं त्याचं सपोर्ट सिस्टीम चांगली. त्यामुळे हो, हाडाची ताकद चांगली असणं योग्य आहे. बरोबर. अगदी एका वाक्यात काय सल्ला द्याल सरते शेवटी आमच्या प्रेक्षकांसाठी? 2 वाक्य. 1, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सांधा झिजणं टाळा. योग्य लाईफस्टाईल, योग्य आहार, योग्य विश्रांती आणि योग्य एक्सरसाइज करा. आणि जर झिजला असेलच तर सांधेरोपण करून घ्या. काहीही अडचण येत नाही. प्रेक्षक हो, एक पाऊल पुढे उचलून अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आम्ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. दुसरं पाऊल तुम्ही पुढे उचला. झीज झालेले सांधे वजन तसंच घेऊन किंवा वेदना तशाच घेऊन आयुष्य काढण्यापेक्षा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन घ्या आणि आपलं उरलेलं जे काही आयुष्य आहे, पुढचं जे काही आयुष्य आहे ते सुंदर राहण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. डॉक्टर, तुम्ही आमच्याकडे आलात, उत्तम मार्गदर्शन केलं, त्यासाठी आमच्या परिवारातर्फे धन्यवाद. आणि तुमच्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमामध्ये. नमस्कार. नमस्कार.